मला जर संधी मिळाली तर तो मी त्या स्तरावरती काम करून मार्केट डेव्हलप व्हावं यासाठी 100% मी प्रयत्नशील राहणार आहे. जर हा घाट झाला तर रस्त्याची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. कोकणात जाणारा सगळ्यात जवळचा मार्ग म्हणून आपण इकडे बघू शकतोय की हे महायुतीचं सरकार हे विकासात्मक दृष्टिकोन ठेवणारं सरकार आहे आणि लोकांना बरोबर घेऊन यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्नशील राहून आपण हे काम करायचं आहे. कोरोनात काम करणारा सरपंच आपल्यातून, लोकनेता आपल्यातून गमावला. काय वाटते तुम्हाला की त्यांच्या डोक्यामध्ये अजून तुमच्याबद्दलचा राग आहे आणि असू शकतो आणि तुम्हाला उमेदवारी मिळेल काय? नमस्कार दर्शक हो, बेधडक न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर अगदी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा सामाजिक कार्याची केवळ आवड असल्यामुळं धनंजय महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून ज्यांनी बाजारभोगा परिसरामध्ये सामाजिक कार्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली ते रोहन गुरव आपल्यासोबत आहेत. पन्हाळा तालुका धनंजय महाडिक युवा शक्तीचे तुम्ही अध्यक्ष आहात आणि सामाजिक कार्यात नेहमी तुम्ही पुढाकारात तुमचा राहिलेला आहे. तर कशी आवड निर्माण झाली सामाजिक कार्याबद्दल? नमस्कार. 2005 साली कॉलेज युगापासून मला सामाजिक कार्याची आवड होती. आमचे आजोबा रामचंद्र आनंदराव गुरव हे माझे जिल्हा परिषद अध्यक्ष होते. म्हणजे मला सामाजिक आणि राजकीय बाळकडू हे घरातूनच मिळालं. असं असताना 2005 साली खासदार बाजारभोगाव परिसराला पुराचा महापूर 2005 साली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आला होता. त्यावेळा बाजारभोगावला पुराचा वेढा पडला होता. अशा वेळा धनंजय महाडिक यांनी बाजारभोगाव या ठिकाणी व्हिजिट देऊन जे कुटुंब पाण्यामध्ये आहेत किंवा स्थलांतरित झालेले आहेत त्या कुटुंबांना मदत केली होती. त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन मी 2005 साली खासदार धनंजय महाडिक यांच्याबरोबर गेलो. 2006 साली मी बाजारभोगाव या ठिकाणी धनंजय महाडिक युवा शक्तीची स्थापना केली. हे करत असताना साहेबांनी ज्या पद्धतीने आपल्याला सपोर्ट केला, मग अरुंधती महाडिक वहिनींच्या माध्यमातून महिलांच्यासाठी महिला मेळावे असू देत, रोजगार प्रशिक्षण शिबिर असू देत, असं आपण त्यामधून घेत गेलो. आणि 2012 साली धनंजय महाडिक साहेबांनी मला पन्हाळा तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावरती टाकली. त्यातून मी युवकांचं एक जाळं निर्माण करू शकलो आणि पश्चिम पन्हाळ्यामध्ये 50 युवा शक्तीच्या शाखा आपण केल्या. मोदी लाटेच्या विरोधात सुद्धा खासदार धनंजय महाडिक साहेब खासदार झाले. अशा पद्धतीने आपण काम करत गेलो. त्याचबरोबर हे काम करत असताना ज्यावेळा साहेब खासदार झाले, मला जी संधी तालुका अध्यक्षपदाची दिली त्यावेळा मी सर्वसामान्य कुटुंबातला असून सुद्धा मी युवकांचा एवढा मोठा संच उभा करू शकलो. याचं कारण मी बाजारभोगाव हे 50 खेड्यांचं नेतृत्व करणारं गाव आहे, हायलाईट होणारं गाव आहे. तर या ठिकाणी सर्व कॉलेज असू देत, दवाखाने असू देत या ठिकाणी आहेत. त्यामुळं युवकांचा संच माझा होत गेला आणि अडीअडचणीच्या काळात असू देत, सुखदुःखात असू दे, मी प्रत्येकाच्या जात गेलो. त्यामुळं धनंजय महाडिक युवा शक्तीचं काम माझ्या खांद्यावर सोपवण्याचं खासदार साहेबांनी, धनंजय महाडिक साहेबांनी विचार केला आणि त्या संधीचं मी सोनं केलं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोदी लाटेच्या विरोधात सुद्धा आपण खासदार झालेलं धनंजय महाडिक साहेबांना बघितलं. जे प्रश्न माझ्यापर्यंत आले किंवा खासदार साहेबांच्यापर्यंत गेले ते आपण अतिशय मनापासून सोडवण्याचा प्रयत्न मी करत गेलो. जर आपण इतिहास बघितला, 10 वर्षामागील इतिहास बघितला तर कनेक्टिव्हिटी हा फार मोठा प्रश्न होता. म्हणजे इथून पडसाळीमध्ये एखादी घटना घडली तर तिथून माणूस इथे येईपर्यंत किंवा इथून तिकडे माणूस जाईपर्यंत तो युरोप इथंपर्यंत पोहोचत नव्हता. अशी परिस्थिती होती. आज जगाच्या ह्या बाजारात आपण जर त्या मार्केटमध्ये आपण टिकायचं झाले तर कनेक्टिव्हिटी हा महत्त्वाचा विषय आहे. साहेब खासदार झाल्यानंतर आपण सातत्यानं पाठपुरावा करू शकलो. आज जगामध्ये काय चाललंय हे आपण आपल्या घरामध्ये बसून बघू शकतोय. ही कनेक्टिव्हिटी आपण देण्यामध्ये थोडासा खारीचा वाटा उचलू शकतो याचा मला अभिमान आहे. आणि हेच म्हणजे त्या युवकांच्या संघटनात्मक कामातून हे मिळालेली फार मोठी आम्हाला एक पोचपावती आहे. प्रामुख्यानं जे या परिसरामध्ये जी तुम्ही विकास कामं
खासदार साहेबांच्या माध्यमातून केलेली आहे. तर काय सांगाल, कुठल्या कुठल्या गावामध्ये विकास निधी पोहोचलेला आहे? राज्यसभा खासदार परत आपणाला 2022 आपणाला मिळाल्यानंतर आपण प्रमुख किसरूळ असेल, काळजवडे असेल, आमचे बाजार भोगाव असेल, पोहाळे असेल, या ठिकाणी मुख्य रस्त्याची कामं जी रखडलेली होती ते काँक्रिटीकरण करण्याचं काम अगदी आज म्हणजे गावाला शोभा वाढवणारं काम मुख्य रस्ते हे आहे आणि ते आपण अतिशय चांगल्या पद्धतीचे दर्जेदार कामं करण्याचं काम केलं. त्याचबरोबर आपल्या भागातील आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर आपल्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि तिची गेली 4-5 वर्षापासूनची आपल्या सगळ्या युवकांची अशी मागणी होती आणि रुग्णांची पण अशी हे होती, हेळसांड होत होती की अक्षरशः दवाखाना इतका तो गळती लागली होती आणि ते पावसाळ्यात तिथं बसण्यासारखी सुद्धा परिस्थिती नव्हती. ते आपण आमदार अमल महाडिक साहेब, आमदार चंद्रकांत नरके साहेब यांच्या माध्यमातून निधी लावून आता सुसज्ज अवस्थेमध्ये किंवा ऊर्जित अवस्थेमध्ये आपण आणण्याचं काम त्याला केलेलं आहे आणि आज रुग्ण त्याची चांगल्या पद्धतीने तिथं सेवा घेत आहेत. त्याचबरोबर आम्ही सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मग गणेश उत्सव असू देत, शिवजयंती असू देत, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत, छत्रपती शिवाजी महाराज असू देत, यांच्या जयंत्या अतिशय उत्साहानं आम्ही पार पाडत गेलो आणि त्या नुसतंच उत्सव करायचे नाही, डॉल्बी धिंगाणा बिंगाणा हे करण्यापेक्षा आपण त्याला एक वेगळं स्वरूप आणण्यासाठी आपण मग रक्तदान शिबिर असू देत, आरोग्य शिबिर असू देत, त्या ठिकाणी हस्तकला स्पर्धा असू देत, हस्ताक्षर मुलांच्यासाठी शालेय मुलांच्यासाठी अनेक वेगवेगळ्या स्पर्धा म्हणजे त्यात करुणाशोक परीक्षेची पूर्वपरीक्षा असू देत, स्कॉलरशिपच्या परीक्षा असू देत, हे आपण आपल्या ठिकाणी घेत गेलो आणि हे मला माझ्या सर्व युवक मित्रांच्या सहकार्यामुळे मला करता आलं याचा मला फार मोठा अभिमान आहे. तर येणाऱ्या पंचायत समिती ज्या निवडणुका आहेत तर तुम्ही बाजारभोगा पंचायत समिती मतदारसंघातून इच्छुक आहात, तर या परिसरामधली काय म्हणजे विकास कामं कुठली रखडलेली आहेत किंवा कुठल्या समस्या प्रामुख्याने या परिसरात आहे असं तुम्हाला वाटते? साहेब, तुम्हाला खरं सांगायचं झालं तर बाजारभोगाव ही बाजारपेठ असणारं गाव आहे आणि इथं 40-50 गावांचा रोजचा संपर्क असणारं हे गाव आहे. इथं आपल्याला पूर 2019चा 2020चा ते आपण पूर बघितला असेल, अतिशय वाईट परिस्थिती आपल्या मार्केटमध्ये होते आणि मार्केट आपण त्यामुळं जरासं थोडं मागं गेलेलं आहे. आपण मार्केटचं कसं अजून थोडंसं डेव्हलपमेंट करता येईल हा माझा प्रयत्न महाराष्ट्र शासन असून दे, केंद्र शासन असून दे, मला जर संधी मिळाली तर तो मी त्या स्तरावरती काम करून मार्केट डेव्हलप व्हावं यासाठी 100% मी प्रयत्नशील राहणार आहे. आपल्या भागातील थोडा गंभीर प्रश्न म्हणावा लागेल शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जो रोज आपणाला भेडसावत आहे, गवारड्यांचा रान, गवारड्या असू देत, बिबट्या असू देत, आता बिबटेसुद्धा यायला लागले तुम्ही आता पाहताय आणि गवारड्यांचा फार मोठा त्रास आपल्या भागात आहे. आत्ताच आमचे काळजोड्याचा आमचा एक युवक, परत आमचे एक सहकारी मित्र काटकर साहेब यांना 15-20 दिवसापूर्वी गवारीनं हल्ला केला व त्यांनी म्हणजे अक्षरशः म्हणजे जीव बचावला हाच एवढा प्रश्न आहे. तर दरवर्षी 4-5 घटना होत आहेत. ते गौरेडे कसे जंगल विभागातच ठेवता येतील आणि त्यांना कसा बंदोबस्त करता येईल हा एक माझा एक विजन असणार आहे की त्यासाठी आपण काय प्रयत्न करता येतील. वर आपण एक 20 किलोमीटर पडसाळीतून आपल्याला काजर्ड्यासाठी आपल्याला खाली कोकणात जाता येते. तुम्ही आता पाहताय आपण गेले 5-6 वर्ष झालं मुडागड संवर्धन असू दे आणि घाट कृती समिती याच्या माध्यमातून आपण सर्वजण इथं लढा देतोय. ही सर्व गावं जर आपल्याला इथं भविष्यात युवकांच्यासाठी काय रोजगार उपलब्ध करायचा झाले किंवा भूमिपुत्रांच्यासाठी काही रोजगार इथं निर्माण करायचे झाले तर हा घाट होणं हा आपली फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे आणि ती माझ्या सर्व विभागातील सर्व युवकांचे असू देत, नेत्यांचे असू देत, कार्यकर्त्यांचे असू देत, ही आपली भूमिका आहे की त्या ठिकाणी आपल्याला घाट झाला पाहिजे आणि तो माझा प्रयत्न असणार आहे. जर हा घाट झाला तर रस्त्याची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. कोकणात जाणारा सगळ्यात जवळचा मार्ग म्हणून आपण इकडे बघू शकतोय आणि हे जर झालं तर आपणाला म्हणजे जे 50-60 किलोमीटरवरती आपल्याला मुलांना खाजगी नोकऱ्या कराव्या लागतात ते इथं जाग्यावर त्याच्या संधी उपलब्ध होतील जर कनेक्टिव्हिटी वाढली. आणि तो माझा प्रयत्न आहे की हे महायुतीचं सरकार हे विकासात्मक दृष्टिकोन ठेवणारं सरकार आहे
आणि माझा असा विचार आहे की ह्या घाटासंदर्भात जी काय आपल्याला पावलं उचलायचे लोक भावनेचा आदर राखून आणि लोकांना बरोबर घेऊन यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्नशील राहून आपण हे काम करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या भागात जो म्हणजे रोजंदारीचा किंवा रोजगाराचा बेरोजगारांचा जो प्रश्न आहे त्यासाठी आपणाला एखादं या ठिकाणी काय त्यांच्यासाठी काय करता येते असं विजनरी काय करता येत असेल, आपल्याला एखादा प्रोजेक्ट इथं आणता येत असेल तर आपण आणावा असं मला वाटतं. तर जांभळी खोऱ्याचं जे प्रवेशद्वार आहे कुर्ले धरणाजवळ, दरवर्षी तिथला रस्ता पाण्याखाली जातो, 10 दिवस रस्ता बंद राहतो आणि त्या परिसरातले जे गावं आहेत तिथल्या नागरिक असतील तर त्यांचा हाल होत आहे. तर त्या संदर्भात काय डोक्यात आहे का? बरोबर सर. आपण इथं बाजारभोगापासून 1.5-2 किलोमीटरवरती जो आपला तुम्ही म्हणलं तसं जो रस्ता ब्लॉक होतोय त्यामुळं 20-25 गावांचा संपर्कच 10-15 दिवस त्यामध्ये शेतकरी असू देत, दूध व्यावसायिक असू देत, एखादा दवाखान्याचा प्रश्न आला, जर पूर आला 10 दिवस पाणी हे होत असल्यामुळं दुधाचा प्रश्न असू देत किंवा आज एखादं डिलिव्हरीचं पेशंट असू देत किंवा एमर्जन्सी एखादा विद्यार्थ्यांचा प्रश्न असू दे, हे अतोनात हाल होत असते. आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना विचारात घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याला विचारात घेऊन तो मार्ग काय सुकर करता येतो का ह्यासाठी सुद्धा आपला भविष्यात प्रयत्न असणार आहे. आणि त्यासाठी लागणारी आमदार चंद्रयुत साहेबांची मदत असू देत, खासदार धनंजय माडिक साहेबांची मदत असू देत, ते आपण घेऊ, त्यामध्ये कसा मार्ग काढता येईल त्यासाठी मी प्रयत्नशील असणार. तर एक सामान्य कुटुंबातील तरुण धनंजय माडिक युवा शक्तीचा संघटक ते तालुका अध्यक्ष आणि त्यानंतर या बाजारभागासारख्या मोठ्या गावच्या उपसरपंच पदाची म्हणजे ती संधी तुम्हाला मिळाली, तर हा प्रवास नेमका कसा राहिला, कसं बघताय? जसं संघटन वाढवलं तसं बाजारभोगामध्ये सुद्धा मला काम करण्याची संधी मला आमच्या गावातील नेते मंडळींच्या माध्यमातून मला मिळाली. आणि आमचे मार्गदर्शक तथा नितीन पाटील साहेब हे असताना त्यांच्याबरोबर काम करताना, ते सरपंच होते आणि मी उपसरपंच होतो, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. 4-4.5 कोटीची कामं करू शकलो. पण आपण पहिल्या 2 वर्षातच साहेबांचं कोरोनामध्ये आम्ही काम करत असताना त्यांना कोरोनानं पडद्याआडते आपल्यापासून झाले आणि कोरोनात काम करणारा सरपंच आपल्यातून, लोकनेता आपल्यातून गमावला. याचं दुःख इतकं मोठं आमच्यावर आणि आमच्या गावावरती, आपल्या परिसरावरती होतं. त्यातून कोरोनासारखी महामारी आपल्यावर भोंगावत होती. पण आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनानुसार, आमच्या गावातील नेते मंडळीच्या मार्गदर्शनानुसार आम्ही थांबलो नाही, आम्ही खचलो नाही, आम्ही लोकांसाठी काम करत राहिलो. माझ्या युवक मित्रांचं मला खरोखर म्हणजे मैत्री कशी असावी किंवा मित्रपरिवार कसा असावा याचं तुम्ही उदाहरण बघायला गेलं तर आमच्याकडं म्हणजे आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले म्हणजे आजसुद्धा आम्ही तुम्हाला कधीही बघितलं तर आम्ही 2 व्हीलरनं फिरणारे सर्वजण मित्रमंडळी. पण एवढ्या मोठ्या महामारीच्या काळामध्ये आमच्या एका हाकेवरती आमचे मित्र आणि कुंदन पाटील यांच्या ऑफिसच्या वरती आपण 2 रूम घेतल्या आणि तिथं समजा एखादा पेशंट न्यायचा आहे कुठल्याही गावातून असू दे, आमच्या बाजारभागामधून असू दे, उपसरपंच असताना आम्ही ते मग कोविड सेंटर असू देत पन्हाळ्याला किंवा कोल्हापूरला आपण तिथं घेऊन जाणे, त्याचबरोबर त्या पेशंटना बेड उपलब्ध करून देणे, ही सगळ्यात मोठी त्यावेळची जबाबदारी म्हणावी लागेल आपणाला ते होते. कारण बेड मिळत नव्हते, ऑक्सिजन बेड मिळत नव्हते, ते करून देणे. परत बेड आपणाला इंजेक्शन्स मिळत नव्हते. ह्यासाठीच की आम्ही एक वॉर टीम तयार केलेली होती आणि ते काम आपण त्या 5 वर्षाच्या काळामध्ये करू शकलो. त्याचबरोबर ज्या वेळा कोविड होता त्यावेळेला आपण गावातील सर्व औषध फवारण्या स्वतः आपण 8-10 जण मुलांच्या वतीनं आपण ते सातत्यानं आपण करत होतो. कारण ह्याचा स्प्रेड परत गावामध्ये परिसरामध्ये जाऊ नये त्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील होतो. त्याचबरोबर त्यावेळेला लोकांना घरी औषधं पोच करणे, त्यांना सॅनिटायझर आणणे, ह्यासाठी ज्या सामग्री आहेत त्या ग्रामपंचायत लेवलवर असू देत किंवा आमचा जो मित्रपरिवार महाराष्ट्रभर आज गावातील जे लोक बाहेर आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला फार मोठ्या प्रमाणात मदत केली आणि आपण ते काम करू शकलो याचा मला अभिमान आहे. म्हणजे अक्षरशः जीव धोक्यात घालून सुद्धा तुम्ही कोरोना काळात काम केलेलं आहे. निश्चित साहेब. मी म्हणजे फक्त मी असं नाही, मी
माझ्यापेक्षा माझ्या बरोबर असणारे, कारण ती परिस्थितीच अशी होती की सक्का भाऊ जरी आज दवाखान्यात आहे तरी मला जाऊ शकत नाही. पण त्यावेळेला आमचा म्हणजे ह्या युवा मुलांची मला इतकी मदत मिळाली. ह्या मैत्री रूपी भावांनी मला इतकी मदत केली की जे तुम्ही म्हणाल त्याबरोबर आम्ही आहे आणि आम्ही त्यावेळेला ते काम करू शकलो याचा मला अभिमान आहे साहेब. तुम्ही जे यापूर्वी जे सामाजिक कार्य केले तर त्याचीच पोचपावती म्हणून तुम्हाला उपसरपंच पद मिळालं असं वाटतंय हो तुम्हाला? हो, नक्कीच 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 साहेब. मी हे काम करत असताना 2005 पासून ते सामाजिक कार्यामध्ये होतो. एवढ्या मोठ्या गावामध्ये आज मला ग्रामपंचायत स्तरावरती संधी मिळायचं कारण हे सगळ्या नेते मंडळींच्या, बाबा हा मुलगा काम करतोय सामाजिक क्षेत्रामध्ये असू दे, गाव लेवलच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेणं असू दे, आणि युवकांचा संच ह्या जोरावर मला उपसरपंच पदाची संधी मिळाली. आणि त्या संधीचाच एक भाग म्हणून त्यानंतरच्या झालेल्या इलेक्शनमध्ये आपण गावावरती सत्ता स्थापन करू शकलो, त्याचा पण आम्हाला फार मोठा अभिमान आहे. आणि त्या माध्यमातून आपण गेल्या आता 2-2.5 वर्षाचा काळ बघताय. मग आमदार चंद्रबिंब नक्के साहेब असू द्यात, यांच्या माध्यमातून 2-2.25 कोटी रुपयाचे आपण आज कामं इकडे खेचून आणलेलं आहे बाजारभागामध्ये. त्याचबरोबर खासदार धनंजय महाडिक साहेब, आमदार अमल महाडिक साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा आज आपण कामं करतोय. आपल्या पंचायत समिती मतदारसंघामध्ये फक्त पन्हाळ्याचा विचार करायचा झाला किंवा आपल्या पंचायत समितीचा विचार करायचा झाला तर सोरला हाय मस्टमध्ये आपल्याला 2-2.5 कोटी रुपये खासदार धनंजय महाडिक साहेबांनी दिलेले आहेत. हीच आमच्या कामाची आज पोचपावती म्हणावी लागेल. तर आताच तुम्ही त्याबद्दल बोलला, तर कुठल्या कुठल्या गावामध्ये ती कामं होणार आहे? आपण बाजारभागासाठी 1 कोटी रुपये आणलेले आहेत. परत किसरूळसाठी 40 लाख रुपये आणलेले आहेत. काळजोडे आहे, किसरूळ आहे, परत कसबा बोरगाव आहे, पोर्लेतर्फे बोरगाव आहेत. ह्या गावांना 20-20, 25-25 लाख रुपये, काळजोडेसारख्या गावाला 25 लाख रुपये असं निधी आपण फायनान्ससाठी आणलं. तर 2019चा जो महापूर आलेला तर त्या महापुरामध्ये तुम्ही फ्रंटला काम केलेलं आहे. म्हणजे जे पुराच्या काळामध्ये घरामध्ये अडकलेले काही नागरिक असतील तर त्यांना बाहेर काढण्याचं काम असू दे, ज्या नागरिकांचं साहित्य भिजलेलं आहे, अचानकपणे घरामध्ये पाणी आलं आणि संसारोपयोगी साहित्य भिजलं, तर त्यांना सुद्धा तुम्ही मदत केलेली आहे. तर काय सांगाल त्या आठवणीबद्दल? बरोबर साहेब, 2019चा पूर महाराष्ट्राची चेरापुंजी गगनबावडा हे ज्या अगदी अपोजिट साईडला आपण राहतोय, म्हणजे हे महाराष्ट्राची चेरापुंजीचा असा भाग हा अगदी विशाळपूरच्या पायथ्यापासून येणारं पाणी आणि महापुराचा सगळ्यात आधी बसणारा कोल्हापूर जिल्ह्यातला कुठला फटक्याचा भाग असेल तर बाजारभोगाव हा परिसर आपल्याला 2019 साली इतका तो तीव्रतेने जाणवला की आमच्या बाजारभोगामध्ये 119 गावामध्ये घरामध्ये पाणी गेलं. संपूर्ण बाजारपेठ आपली पाण्याखाली गेली. पाण्याखाली गेल्यानंतर साहेब आमच्या म्हणजे ही बाजारभोगावची परिस्थिती होती. पण इथून वरच्या 25 गावात, खेडापाड्यात कुठेही लाईट नव्हती, कुठेही अन्नधान्याची व्यवस्था नव्हती, कारण किराणा मला ते 2-4 दिवसाचं किंवा 1 आठवड्याभराचं प्रत्येकाकडं धान्य, बाजार अशी परिस्थिती होती. आणि खासदार धनंजय महाडिक यांना ही फोनवरनं सगळी माहिती आम्ही देत होतो प्रत्येक वेळा. आमदार चंद्रबिंब नरके यांना देत होतो. आणि तशा आम्ही जसं हे केलं तसं साहेबांनी स्वतः येऊन, खासदार साहेबांनी आपल्याला इथं मदत करायचं काम केलं. त्याचबरोबर आमच्या सगळ्या मित्रपरिवारांना महाराष्ट्रातून सगळ्या मदतची गोळा केली. ते आपण 2-2.5 हजार कुटुंबांना अगदी पडसाळीपर्यंत धनगरवाडे आहेत, छोटे छोटे वाड्या वस्ती आहेत, तिथं घरी जाऊन आपण 15-15, 20-20 दिवसाचं धान्य पुरत कदाचित आपण देण्याचं काम आपण सगळ्या युवकांच्या माध्यमातून आपण त्यावेळा केलं. तर धनंजय महाडिक युवा शक्तीचा इकडचा चेहरा म्हणून तुम्हाला पाहिलं जातं. तर सुरुवातीच्या काळामध्ये जी ऊर्जा होती किंवा जे संघटनात्मक जे काम होतं, तर अलीकडच्या काळात थोडी त्याला मरगळ आलेली पाहायला मिळते. काय कारण आहे असं वाटतंय? बरोबर सर, तुम्हाला म्हणजे ते वाटणं स्वाभाविक आहे. पण आता माझा युवा शक्तीचा कार्यकर्ता राहिला, प्रत्येक गावात प्रतिनिधित्व करणारा नेता बनलाय असं म्हणायला काय हरकत नाही. आणि युवा शक्तीत मरगळ आलंय असं जर तुम्हाला ते वाटत असेल तरी सुद्धा नेतृत्व करणारी मुलं ह्याच युवा शक्तीने घडवल्यात, ते आपल्याला कुठेतरी मान्य करावं लागेल. आज माझ्यासारखा कार्यकर्ता आज ग्रामपंचायतच्या बाजारभोगावच्या सत्तेच्या राजकारण करू शकतोय. त्याच पद्धतीनं आज किसरूळ असू दे, काळजवडे असू दे, आमची वाळुले असू दे, युवा शक्तीचे कार्यकर्ते तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये बसलेले दिसतील. आणि त्याच पद्धतीनं जरी ते आज कुठं फ्रंटवरती दिसत नसलं तर ते आज काम करताना तुम्हाला
राजकारणाच्या पटलावरती दिसतील. तर आता तुम्ही आमदार चंद्रदीप नरके यांच्याकडे आपली बाजारभोगाव पंचायत समितीसाठी उमेदवारी मागितलेली आहे. तर यापूर्वी 2019ला तुम्ही स्वर्गीय आमदार PN पाटील साहेब यांना त्यावेळी मदत केलेली होती आणि आत्ताची झालेली जी निवडणूक आहे त्याच्यानंतरची, तर त्या निवडणुकीत मात्र तुम्ही चंद्रदीप साहेबांना पाडण्यासाठी तुमची शक्ती वापरलेली. तर तुम्ही एकीकडे त्यांना यापूर्वी पाडण्यासाठी प्रयत्नशील होता आणि नंतरच्या निवडणुकीत जिंकण्यासाठी प्रयत्नशील होता. तर काय वाटते तुम्हाला की त्यांच्या डोक्यामध्ये अजून तुमच्याबद्दलचा राग आहे आणि असू शकतो आणि तुम्हाला उमेदवारी मिळेल? काय अपेक्षा आहे तुम्हाला? काय वाटतं त्याबद्दल? 2019ची इलेक्शन डोळ्यासमोर धरली तर स्वर्गीय PN पाटील साहेबांना आपण मदत केली हे निश्चित बरोबरच आहे. कारण मी 2005 पासून खासदार धनंजय महाडिक यांचा एक प्रामाणिक कार्यकर्ता अशी माझी ओळख आहे. आणि त्यानंतर जे साहेबांनी 2019ला जे मला आदेश दिले म्हणा किंवा त्यांचे आदेश हेच माझं प्रमाण म्हणून मी काम करत गेलो असा मी कार्यकर्ता, माझी ओळखच ही आहे. मी नेत्याशी प्रामाणिक निष्ठावंत असा कार्यकर्ता आहे. त्यावेळेला साहेबांनी आदेश दिले त्या आदेशानुसारच आपण स्वर्गीय PN पाटील साहेबांना मदत केली आणि आपण त्या विजयात कुठंतरी फुलाची पाकळी म्हणून आपण योगदान देऊ शकलो. परत त्यानंतर 2024ची इलेक्शन असेल, ह्या इलेक्शनमध्ये साहेबांच्या आदेशानुसारच आपण आमदार चंद्रदीप नरके साहेब यांना आपण मदत केली. ती मदत गावापुरती माझ्या पंचायत समितीपुरती मर्यादित न राहता करवीर विधानसभा मतदारसंघातील सर्व युवा शक्ती व महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आपण मदत केली आणि त्यांच्या विजयामध्ये आपण फुलाची पाकळी टाकू शकलो याचा आपणाला अभिमान आहे. आणि त्याचा राग असण्याचं काय म्हणजे ठेवणार नाहीत असं मला वाटतंय. कारण नेत्याचा आदेश आमच्यासाठी हा प्रमाण होतो आणि त्या पद्धतीने आपण ते काम केलं. म्हणजे ज्या त्यावेळी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. आणि ह्या पुढच्या सुद्धा माझी ओळखच अशी आहे की माझी निष्ठा हीच माझी ओळख आहे. त्यामुळं जर मला ह्या पुढच्या काळामध्ये जर मला महायुती म्हणून असू देत आमदार चंद्रदीप साहेब यांच्याकडे मला जर संधी मिळाली त्या संधीचं मी सोनं करेन व मी त्यांच्या संग ही निष्ठेनं इथून पुढे काम करेन असं मला वाटतं. तर आमदार चंद्रदीप नरके साहेबांचा बाजारभोगाव पंचायत समिती मतदारसंघ हा बालेकिल्ला समजला जातो. त्यांच्याकडं तुमच्यापेक्षा सुद्धा प्रबळ दावेदार काही उमेदवार आहेत. तर त्यातून सुद्धा तुम्हाला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा वाटते का? नक्कीच साहेब, मला 100% मला त्याची खात्री आहे की साहेब माझा विचार करतील. आपल्याकडं युवकांचा संच असू देत, वडीलधाऱ्या लोकांचा आशीर्वाद असू देत आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती असू देत. रात्री अपरात्री कधीही आम्ही तुम्ही नुसता फोनवरून जरी एखाद्या गावातून पडसाळीसारख्या गावातून कोल्हापूरमधून एखादा फोन आला की आम्हाला इथं ही व्यवस्था लागत्या तर ते तिथं जाऊन आम्ही ती माणसं याही सुद्धा वाट बघत आहेत. ते जाऊन आम्ही व्यवस्था करण्याचं काम असू दे. ह्या कामाच्या जोरावरती मला ठाम माझा विश्वास आहे. तर काय व्हिजन आहे तुमचं नेमकं की या मतदारसंघामध्ये काही कामं विकासाची असतील ती राहिलेली आहेत, करायची राहिलेली आहेत आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही ती करू शकताय. तर अशा पद्धतीचं काय भरीव योगदान या भागासाठी देणार आहात? काय व्हिजन आहे तुमचं? मी तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे बाजारभोगावची बाजारपेठ ही अतिशय सुसज्ज पद्धतीनं करणं हा सगळ्यात महत्त्वाचा ह्या बाजारभोगाव परिसरातील मुख्य प्रश्न आहे. त्याचबरोबर जो युवकांच्यासाठी असू दे, आज स्पर्धा परीक्षेतील मागच्या 20 वर्षातील आणि आत्ताच्या 5-10 वर्षातील रेशो बघितला तर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस भरती असू देत, UPSC MPSC असू देत, त्याचा ओढा आपल्या भागातील मुलांचा जास्त आहे. तर आणि तिथं आपले चांगल्या पदावर पण गेलेले अधिकारी आपणाला आमच्या महादेव पवारांच्या सारखे, आमच्या मनीष पाटलांच्या सारखे, धोंडराम वाळवेकर यांच्यासारखे अशी अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील जे चांगल्या पदावरती आज कार्यरत आहेत. त्यांच्या ह्या सर्व मंडळींच्या मार्गदर्शनानुसार आपणाला इथं एखादं बाजारभोगावमध्ये सेंटर पॉईंट ठेवून एखादी अभ्यासिका चालू करता येते का, पोलीस भरतीसाठी एखादं प्रशिक्षण केंद्र उभारता येते का, त्यासाठी माझा निश्चितचा प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं आपण 1-2 वर्षापूर्वी कोल्हापूरमध्ये रोजगार मेळावे आपण जसे स्थापन केले आणि तिथून पुण्याच्या कंपन्या सगळ्या बोलवल्या होत्या खासदार धनंजय महाडिक यांच्या युवा शक्तीमार्फत, त्या पद्धतीनं आपणाला काय इथं कार्यक्रम सातत्याने घेता येतील का आणि आपल्या मुलांना एक चांगलं स्टेज निर्माण करून देता येते का, ह्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न निश्चित असणार आहे.